नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना, सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मी अनु आणि माझी आई दोघं मिळून आम्ही तुमचं स्वागत करत आहोत। तर बघू शकता हे काय आहे म्हणताला, आता देवी बसलेली आहे, नवरात्र चलत आहे आणि हे बघा अशा प्रकारे माळ ते आम्ही घालून घेतलेली आहे। रोज टाकतो माळ आणि असं छान धान आणि दिवा लावून घेतलेला आहे। आज आम्ही आमच्या गावच्या सर्व देव्यांचं दर्शन करायला जाणार आहोत। तर आईने एक छानपैकी चुनरी आतरून घेऊन त्याच्यावरती ब्लाउज पिसा ठेवून सगळं मेहंदीचं कोन, बांगड्या, आपलं नख पॉलिश सगळं काही ठेवून घेतलेलं आहे। आणखी जाता जाता काही वस्तू घेणार आहोत आम्ही। नवनीत मणी, मंगळसूत्र आणि घरच्या देवीला सुद्धा आम्ही ओटी अर्पण केलेली आहे। आणखी अष्टमीला नवमीला करते, पण आजचाही दिवस अर्पण केलेला आहे। तर अशा प्रकारे आता केळी ते घेऊन बाजारामध्ये, म्हणजे तिकडेच आहे देव्या गावामध्ये, तिकडे जायचं आहे। तर कसं वाटला नक्की सांगा। हे बघा मी हे क्लिप इथं जोडत आहे आणि ह्याच्या पुढची आता बाजारात गेल्यानंतर सगळ्या देव्यांचं दर्शन केल्यानंतर तुम्हाला सुद्धा आज मी सगळ्या देव्यांचं दर्शन करू घालणार आहे। तर कोणती देवी तुम्हाला सर्वात जास्त आवडली ती सुद्धा मला नक्की सांगा आणि आमचं गाव सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल थोडं थोडं। तर हे बघा अशा प्रकारे आत्ताच आरती झालेली आहे आमची आणि अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे। नक्की बघा व्हिडिओ, इथून पुढे आहे कनेक्ट। बघू शकता आम्ही शृंगारदान केल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे मस्त कडकण्या बांधून घेतलेल्या आहेत आणि अशी बघा हे बघा इकडे धान आलेली आहे आणि इकडे दिवा चालत आहे। हे सर्व केल्याच्या नंतर आम्ही आता देवीला जाणार आहोत। मग देवीला गेल्यानंतर तुम्हाला तिथले व्हिडिओ बघायला भेटतील, तिथून बघा तुम्ही आता हे। तर चला मग आज तुम्ही आमच्यासोबत तुम्ही सुद्धा 11 देव्यांचं दर्शन करा आणि कसे वाटले त्यांचं रूप नक्की मला सांगा। तर चला मग करूया आपण देव्यांचं दर्शन। तर बघू शकता आम्ही ही गेलेले आहोत पहिली देवी, आमच्या गल्लीतलीच देवी आहे। तिथं जाऊन मस्तपैकी जे आईला करायचं होतं दान, शृंगारदान आपलं जे पण राहते ते करून घ्यायचं। म्हणलं तर आपल्याला ओटी भरून घ्यायची, जे पण करायचं आहे ते करायचं। मी जवळ जाऊन ते जाऊच देत नव्हते जवळ, फक्त दुरूनच व्हिडिओ करायचा होता। त्यामुळे पहिल्या देवीजवळ झाला, आता दुसऱ्या देवीजवळ आलेले आहोत। तर इथं सुद्धा आता आम्ही 11 देव्या करणार आहोत आज। तर तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला कोणती देवी आवडली ते। तर आता ही दुसऱ्या प्रकारची देवी आहे। तर इथं आई हे बघा अशा प्रकारे ओटी ठेवून घेत आहे। आईनं छान नवी कोरी साडी लिवली होती म्हणून आईलाच तेवढं जाऊ देत होते ते वरती, का तर देवीजवळ शिव देत नाहीत सर्वांना म्हणून आईच तेवढं जात आहे। हे बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं इकडलं तिकडलं दाखवत होते। त्याच्यामध्ये मला कसं बनवले व्हिडिओ तेही मला नक्की सांगा। असे पायऱ्या बनवतात इकडल्या बाजूला, तुमच्याकडे असंच असते का नक्की सांगा। पूजा करून आईनं खाली उतरलेली आहे। मी थोडा घेतला। आता ही तिसऱ्या नंबरची देवी आहे। इथे सुद्धा हे बघा अशा प्रकारे पूजा करून घेत आहेत। खूप छान वाटतंय प्रत्येक देवीजवळ गेलं ना, एकदम वेगळंच रूप दिसतंय, वेगळंच सगळं काही आणि बघायला खूप मनमोहक आणि एकदम छान वाटतंय। त्यामुळे असा व्हिडिओ मी नक्की बनवलेला आहे तुमच्यासाठी, तर तेही सांगत जावा। हे बघा दादासुद्धा गेले होते आईसोबत तिथं वरती दर्शन करायला। ही बघा हिचं रूप किती सुंदर आहे, एकदम रूपडं किती छान आहे, आपणालाच बोलत आहे, एकदम बघत आहे म्हणल्यासारखं वाटत आहे। ही सुद्धा देवी बघा आता इथं आलेल्या आहोत आम्ही। हा प्रत्येक देवीजवळ एक वेगळंच असते। ही 4थ्या नंबरची देवी आहे, खूप वेगळं राहते। आता इथं काय केले, इथं आम्हाला वरती जाऊ दिले नाहीत, त्यांनीच घेतले फीस आणि मी ठेवतो म्हणून ठेवून टाकलेले आहेत। का तर त्यांच्या देवीला त्यांनी जाऊच देत नव्हते, जाऊ दे म्हणलं, ज्यांचे त्यांचे विचार, ज्यांचे त्यांचे कर्म, त्यामुळे त्यांना नाहीतर नाही म्हणलो। आम्ही दुसऱ्या देवीजवळ गेलो, मग तिथं झाली आमची ओटी भरणं। आता ही 5व्या नंबरची देवी आहे। ही बघा अशा प्रकारे ही खूप सुंदर आहे, एकदम मस्त। ही बघा इथं लहान मुलं होते, खूप धिंगाणा करत होते आणि बाहेर बाजूला अशी फोटो ठेवतात, तिथंही पाया पडायचे असते, पण मध्ये देवीजवळ बी जायचं असते। हे बघा असं कुंकू हळद ठेवतात, बाहेरूनही कोणी दर्शन घेतात, कोणी आतमध्ये जातात, पण कोणी जाऊ देतात, कोणी जाऊ देत नाही, त्यांची मर्जी असते। पण आम्हाला फक्त एकाच देवीजवळ तिथं जाऊ दिले नाहीत, बाकी सर्व देव्यांजवळ आम्ही गेलेले आहोत। हे बघा लहान मुलं बघा कशी समोर येत होती, त्यांना सरकारी व्हिडिओ करायचा म्हणलं तर सुद्धा ते सरकत नव्हते, त्यांना यायचं होतं व्हिडिओमध्ये। ही बघा ही आमच्या हे म्हणतात की आमच्या गावातली चौरस्त्याची देवी, ही पूर्ण 50 वर्ष झालेली आहे त्या देवीला बसवायला लागून आता। तर ही बघा, तर म्हणतात असं तिथं 50 वर्ष झालेली आहेत म्हणून लिहून लावलेलं आहे। तर इथंही समोर बाजूला ते स्टीलचं हे केलेलं होतं, म्हणलं तर जास्त इथंही जाऊ देत नव्हते, पण पूजा करू दिले, ओटी भरू दिले। दादा मात्र हर देवीजवळ वरी जातात, त्यांना ओळखीचे आहेत पूर्ण, त्यामुळे त्यांना जरा जाऊ द्या म्हणलं तर काही म्हणत नाहीत। पहिले दादा देगलूरमध्येच
ट्रॅक्टर चालवलेले असल्यामुळे त्यांना प्रत्येकजण ओळखतो. आता विजय ऑफिसमध्ये करतो पण तेव्हा ओळखतात ते, त्यांना ओळखतात. आता विजयलाही तसंच ओळखायला लागले. हे बघा ही देवी किती सुंदर, आईचं रूपडं बघा किती छान वाटत आहे, एकदम मस्त. आणि हे बघा एकदम मस्त अशी खंडोबाच्या स्वरूपातली, खंडोबा आणि बानाईच्या रूपामधली आहे मस्तपैकी अंबाबाई. आणि इथं दरवर्षी खूप वेगळं वेगळं असते बघा. एका वर्षी महादेवाच्या खांद्यावरती बसलेली पार्वती होती, दुसऱ्या वर्षी आम्ही बघितलो गेल्या वर्षी ती गाईवर बसलेली होती. अशा ह्या वर्षी ही आहे. इथं खूप छान छान वेगळे वेगळे करतात. आता ही एक आहे, ही जी घागरा, आपलं जे घागरा असते की नाही, ती घागरा घातलेली एकदम मारवाडी टाईप देवी होती. ही खूप छान आहे. इथंही छान वाटलं. इथं तर डेकोरेशन खूपच भारी केलेले होते. मी थोडंसं डेकोरेशनसुद्धा शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. हे बघा अशा प्रकारे जाऊन आईवरती पूजा केलेली आहे. आई असं वरती जाते वेळेसुद्धा त्यांनी थोडंसं गोमूत्र शिंपडत आहेत, का तर त्यांना बरोबर राहत नाही म्हणतात. त्यामुळे आम्ही खालीच थांबलेलो होतो. तीच आई एकटीच गेली होती, त्यामुळे मी खालूनच व्हिडिओ. तुम्हालाही कशी वाटली, कोणत्या देवीचं रूपडं तुम्हाला सर्वात जास्त आवडलं तेही मला नक्की सांगत जावा. हे बघा आता ही देवी, ही बघा किती मस्त वाघावर बसलेली. ही आमच्या खूपच भारी आहे. इथं खूप उंचावरती देवी होती. ही म्हणतात कळसकर गल्लीची देवी. तर ही आहेच गल्ली, ती त्या गल्लीचं नाव तुम्हाला उगाच शेअर केलं मी. तर त्या गल्लीची देवी आहे ही मस्त. ज्यांची त्यांची वेगळी वेगळी असते आणि चढाओढी असते इथं, की खूप मी तुमच्यापेक्षा भारी, तुमच्यापेक्षा माझी भारी असं करण्यामध्ये ते एक्सपर्ट असतात. हे बघा लहान लहान मुलं इथं खेळत होते. तुम्ही देवीला तुम्ही कुठे आहात म्हणून आम्हालाच विचारत होते ते लेकरं. बघा आईनं खूप इथं उंचावरती असल्यामुळे खूप उंचावर दिवे बसवलेले जातात आणि समोर बाजूला पडदा लावतात. बघा असं दुरूनच ठेवत आहेत तिथं. तर प्रत्येक देवीजवळ तुम्ही नोटीस केला असेल एक वाघ आहे, म्हणजे सिंह वाघ जे म्हणतो ना आपण ते आहे. कोण्या जागी सिंह आहे, कोण्या जागी वाघ आहे. तर असं फक्त हात लावून तिथं पूजा पहिलंच मांडलेली राहते. त्यामुळे अलीकडून अशी छोटी मुलगी बघा थोडंसं येत आहे पडदा ओढण्यासाठी, इतकी घाईची चालली आहे. ही आमची सोनार गल्लीची देवी आहे. तर बघू शकता इथंसुद्धा बायकांची गर्दी भरपूर, चढाओढी राहते यांची पूजा करण्यासाठी. त्यामुळे असं आता आज नवमीचा दिवस म्हणल्यानंतर भरपूर घाई राहते यांना. तर हे बघा अशा प्रकारे पूजा करण्यासाठी आम्ही पूजा करून घेतली. होऊ द्या तुमचीच पूजा म्हणून सनी थोडीशी पूजा करून घ्यायचं. आपली जी ओटी ठेवायची आहे ती ठेवायची. हे बघा किती सुंदर एकदम बोलल्यासारखी आहे देवी ही समोरल्या समोर. तर मग ही देवी बघा, ही आपली दुनिया गोल जे आहे ना त्याच्यावर बसलेली देवी आहे. तर मग ही आहे लालाची देवी. तर आता ह्याच्यानंतर व्हिडिओ इथंच एंड करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. अंबाबाईचा उदे उदे. श्री स्वामी समर्थ.